आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विक्रांत, काय रे, असा एकटाच का उभास आणि कसले विचार सुरू आहेत? नाही, काही नाही. गिरिजाला बेल नाही मिळाली ना? काका म्हणाले मला. विक्रांत, आय कॅन टोटली अंडरस्टँड. आपलं ज्याच्यावर मनापासून प्रेम असतं त्याला थोडा जरी त्रास झाला तरी नाही सहन करू शकत आपण. खरं सांगू कावे, आता ना गिरिजाला त्या जेलमधून बाहेर काढणं फार गरजेचं आहे माझ्यासाठी. कारण ना त्या जेलमध्ये तिथे फार वाईट अवस्था आहे ग. पण मला त्रास होतो याचा की मी काहीच नाही करू शकत आहे. म्हणजे ज्या मुलीने माझ्यासाठी घरासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या तिची साधी मदत पण नाही करू शकत आहे. गिरीत येते मला खूप. विक्रांत, अरे हे बघ, हे सगळे विचार तुझ्या मनात येणं अगदी साहजिक, पण तू ही सगळी परिस्थिती ना अगदी शांतपणे हँडल केली पाहिजेस. तुझ्यांना जे जे पॉसिबल आहे ते सगळं तू करतोयस की नाही? मग आता हिंमत हारून कसं चालेल? गिरिजाकडे कोण बघणार? यू हॅव टू बी स्ट्रॉंग. सो हे बघ, आता शांत हो, शांत डोक्यानं विचार कर. ह्यातून नक्की काहीतरी मार्ग सापडेल. काय होतंय माझ्यासोबत? मी यातून बाहेर पडेन ना? कोण आहे रे इकडे? गिरिजा मयेकर? तू आहेस का? तू आहे का गिरिजा मयेकर? तू आहे का गिरिजा मयेकर? हॅलो, तू आहेस का? ऐकू येत नाहीये. तू आहेस का गिरिजा मयेकर? हो. ताई साहेबांना भेटलीस? ताई साहेब? हो, तू ताई साहेबांना भेटली नाहीस ना? कोण आहेत ताई साहेब? कोण ताई साहेब?
अगं हिला अजून ताईसाहेब कोण आहे माहित नाही. अगं हिला ताईसाहेब कशा माहित असतील, ही आत्ता तर आली ना. कळलं, सगळं कळेल. ए तुला सुखाने जगायचंय ना. सुख विचारताय? कारण इथे सुख कोणाच्या पदरात टाकायचं ते ताईसाहेब ठरवतात. हो, आणि इथे ताईसाहेबांची मर्जी सांभाळावी लागते. ताईसाहेबांचे नियम पाळावे लागतात आणि जर का ताईसाहेबांचे नियम पाळले नाही तर कोण आहे ताईसाहेब? चल चल तुला ताईसाहेब दाखवते. चल चल. नाही, एक मिनिट. हे बघा, तुम्ही लांब राहा. असं तुम्ही असं वागू शकत नाही का माझ्याशी? ए बाई, आम्ही काहीही करू शकतो. चल. नाही, हे बघा लांब राहा तुम्ही. लांब राहा. जास्त फडफडायचं नाही. चल गप्पू. ऐका ना. ऐका ना. काय करताय तुम्ही? चल चल चल. ऐका. चल. अहो. बाजूला बाजूला. तर ही पण हिच्या बहिणीसारखी आपल्याला उडवायची. तू ना आधी बहिणीशी बोलून घे. तुरुंगात कशी वागणूक मिळते ती सांगेल तुला. हे मला काय वाटतं माहितीये, ती सुटेल. अरे श्रीमंत मित्र कधी कामाला येणार आहेत? हा काय ग, बरोबर ना? पण वाटलं नव्हता तुझी बहीण एवढी पोहोचलेली असेल. काय बोलतोस रे तू? त्या गुन्हेगार बहिणीबद्दल बोलतो आम्ही. माझी बहीण गुन्हेगार नाहीये, तिने काही केलेलं नाहीये. ओरडून काय नाही होणार आता. तुमच्यासारख्या फालतू माणसांवर ना ओढावंच लागतं. ए फालतू कोणाला म्हणतेस का? तुला बोलले फालतू. तुझ्या तर आता निघा, नाही तर आयुष्यभर खडी फोडायला पाठवेल. निघ, निघा. अरे सुचित्रा माहिती तुम्ही? मिस गिरिजा मयेकरांचं जेलमध्ये जाणं माझ्या एवढं पथ्यावर पडेल मला माहितीच नव्हतं. पण जे झालं ते बरंच झालं. आता जेव्हा मिस सुचित्रा मयेकर गिरिजांसमोर उभ्या राहतील आणि माझी बाजू तिच्यासमोर मांडतील ना, तेव्हा खरी मजा येणार. गिरिजा मयेकर, आता तू बघच, तुझी बहीण तुझ्या विरुद्ध माझं प्यादं कसं बनते ते. पण बिचारी गिरिजा हे बघायला जेलच्या बाहेर येईल का? येईल. क्या काय तुम्ही रडताय? अहो आता 100 लोक हे असं काहीतरी बोलणारच. प्रत्येकाशी हुज्जत घालत बसणार आहात का तुम्ही? मी आलात म्हणून, नाहीतर माझं काय झालं असतं काय माहिती. मी नाही येणार. तू आय एम सॉरी, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात आणि मी नाही येणार तुम्हाला सोडवायला. असं कसं होईल? तुम्ही शांत व्हा, पाणी प्या. बरं वाटतंय? हा, रिलॅक्स झालात ना तुम्ही? नाहीतर आपण चहा घेऊया का तिथे? हा, तुम्ही रिलॅक्स या या. हे असं होत राहणार. या भाऊ,
या पिशवीत ताईंचे कपडे आहेत आणि हा डबा. ताईनं विचार अजून काही हवं असेल तर आपण पाठवू. ठीक. गौरव, बायला सांग, घाबरू नको. आम्ही सगळे तिच्या सोबत आहोत. ठीक आहे. आई विक्रांत, आपल्या बायला नाही सोडलं रे त्यांनी. वाईट वाटून घेऊ नका आई. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता काय करायचं आपण? बघू, आम्ही प्रयत्न तर करतोच आहोत. होईल, काही ना काहीतरी होईल नक्की. हा, गौरव मला बोलला तू काहीतरी करणार आहे. लवकरात लवकर माझ्या बायला बाहेर काढ रे. आई, अहो असं काय करताय? शांत व्हा तुम्ही आधी, शांत. कशी शांत होऊ सांग ना. माझी बाय अडकली आहे तिकडे आणि मला काहीच करता येत नाही. हे बघा, मी समजू शकतो तुम्हाला आता काय वाटत असेल, पण कधी कधी ना आपल्याला हव्या तशा गोष्टी नाही घडत. विक्रांत, अरे मी पण हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. नाही काय ऐकतच नाही. कशी होणार? शेवटी आईचं मन आहे, वाईट तर वाटणारच त्यांना. याला कळतंय, तुम्हाला कळत नाही रे. आई अगं, कळतंय का मला पण सगळं, पण तू रडून रडून स्वतःला त्रास करून नको घेऊस, एवढंच म्हणायचं मला. आणि तुमच्या काळजीपोटीच बोलतोय तो आई. माझी काळजी नका करूत रे. माझ्या बायला सोडवा, ती या घराचा आधार आहे. आई, गिरिजांना खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकली. आता आपण तिला आधार द्यायला हवा असं वाटत नाही का तुम्हाला? वाटत रे, पण मी मेली म्हातारी काय करणार? तुम्ही फक्त आशीर्वाद द्या मग. खरं सांगतो, तुमचा आशीर्वाद गिरिजाला घरी घेऊन येईल. माझे आशीर्वाद काय तुमच्या बरोबरच आहेत रे. आहे ना, मग सगळं ठीक होईल. काळजी नका करू तुम्ही. गौरव, आपल्याला आता वेगळे प्रयत्न करावे लागणार आहेत. काय करायचंय का नक्की आता? तू आधी गिरिजाला भेटून ये. तू नाही येतेस? नाही, मी नाही येते, मी इथेच थांबतो. त्या मुलाचे मामा आणि मामी इथे येणार आहेत. इथे का? मी बोलवले त्यांना. म्हटलं बघू, आउट ऑफ कोर्ट काही सेटलमेंट होतीये का. वकिलांना पण बोलवलंय. मग मी पण थांबू का इथे? नाही नाही, तू जा, गिरिजाला भेट आणि तिला सांग, काळजी नको करू, आम्ही आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करतोय. आणि हा, ही चिठ्ठी देतील. आई येतो. विक्रांत, तू त्यांना बोलवलंस खरं, पण ते ऐकतील का आपलं? माहिती नाही आई, पण आपल्या बाजूने प्रयत्न तर करायला हवे. शिटला काय सर? नाही, शिटल्या नाही म्हणालो, कावळा शिटला म्हणा. कसं आहे, मी सुचित्रा मयेकर. लोक बोलतच राहणार हो. आपण त्यांच्याकडे किती लक्ष द्यायचंय ते आपलं आपण ठरवायचं. सर पण माझी ताई निर्दोष आहे. हो, ते आपल्या नजरेत ना. जोपर्यंत त्या सुटून बाहेर येत नाही ना, तोपर्यंत ही जी लोक आहेत ना, हे असंच बोलेल. आणि मी सुचित्रा मयेकर, आपल्याला खात्री आहे की नाही आपला माणूस निर्दोष आहे. झालं तर हो सर. कसं आहे, एकदा त्या सुटून आल्या की हे जे लोक बोलतायत ना, त्यांची सगळ्यांची बोलती बंद व्हाय. चहा. हा, चहा घ्या, घ्या पटकन. सर तुम्ही बरोबर बोलताय.
सर तुम्ही मला कसे भेटला? योगायोगाच्या गोष्टी आहेत या सगळ्या. नाही नाही नाही, म्हणजे हा रस्ता तुमच्या घराकडे पण जात नाही आणि हॉस्पिटलला पण जात नाही, मग तुम्ही इथे कसं काय? गुड क्वेश्चन. मी इथे कसा काय? कसं आहे, मी सुचित्रा मयेकर, मी हॉस्पिटल टू घर किंवा घर टू हॉस्पिटल एवढंच नाही करत हो. मला दुसरी पण कामं असतात. तर मी सहज विचारलं, असं नव्हतं विचारायचं मला. नाही नाही, मला कळलं, प्रश्न योग्य आहे. तुमचं जे एक्झाम सेंटर आहे ना, ते एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल पण आहे, हो की नाही? तिकडे माझं एक मेंटॉर आहे. जेव्हा चांगल्या माणसांच्या बाबतीत असं काही घडतं ना, मिस गिरिजा मयेकरांच्या बाबतीत जे काही घडले किंवा माझ्या हातनं कुठला पेशंट दगावला की मी त्यांच्याकडे येतो काउन्सिलिंग घ्यायला. बरं वाटतं. सर तुमचे मेंटॉर कोण आहेत ते? आपण भेटू शकतो का त्यांना? अरे कहाँ टी स्टॉल बनाया रे? काय भेटूया त्यांना भेटूया. वेळ आल्यानंतर नक्की तुम्हाला तिकडे जाऊन बघा ना. पण योगायोग कसा असतो, मी त्यांना भेटायला आलो आणि मी तुमची मदत करू शकतो, नाही का? खरंच आहे सर, तुम्ही नसतात ना तर माहिती नाही माझं काय झालं असतं. तो मुलगा बघितलं ना, माझ्या अंगावर धावून आला, तो मारणार होता मला. अरे असं कसं मारलं असतं त्यांनी? मी आहे ना, मी असं काहीच होऊन दिलं नसतं. बरं, प्रश्न आता पुढे. पेपरला जायचं ना तुम्हाला? पेपर लिहायचा आहे? हो. नाही, फक्त लिहायचं नाहीये, छान लिहायचं आहे. मग चला. सर किती करणार आहात अजून माझ्यासाठी? मी खूप लकी आहे, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. सर थँक्यू सो मच. थँक्यू जरा अतिच होत आहे तुमच्याकडनं. तुम्ही एक काम करा, ते मोठं ग्रीटिंग कार्ड मिळतं ना हार्टचं, त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं थँक्यू व्हेरी मच, ते मला देऊन टाक. चला, वेळ झाली, जा जा. थँक्यू सो मच सर. अरे थँक्यू. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. अरे मिस गिरिजा मयेकर, तू आता बघच तुला कसा बर्बाद करतो ते. तर मला अजून किती आणि काय काय करावं लागणार आहे ते मलाच कळत नाही. कळलं ना? ऐका ना, ऐका ना, प्लीज. ताई नका ना करू, सोडा ना मला. ताई सोडा. आता तुला समजेल ताई साहेब कोण आहेत ते. ताई साहेब, ताई साहेब,
या आहेत ताईसाहेब. यांच्या इच्छेशिवाय पाणी हलत नाही. त्या जे बोलतील तेच इथं होतं. आणि तुला जर सुखी राहायचं असेल ना, ज्या जे बोलतील तेच करावं लागेल तुला. आणि हो, ताईसाहेबांचे नियम तोडायचे नाहीत. नियम तोडले की त्या तुला तोडतील. नाहीतर ही पोरगी इथंच घाबरून जीव सोडल. अगं आत्ताच आली आहे ती. हळूहळू सगळे नियम कळतील तिला. काय ग, कळतील ना? घरी जायचं, पळायचंय तुला? पळायचंय? दुखतंय प्लीज, मला सोडा, दुखतंय प्लीज.